नमस्कार. मी श्रीरंजन आवटे. खरं म्हणजे राजकारणाविषयी बोलायची माझी इच्छा नाही. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण इतक्या विकृत अवस्थेला पोहोचलं आहे की त्यावरती काय बोलावं आणि मन विषण्ण करून घ्यावं. पण आज अशा घटनेविषयी मी बोलायला आलो आहे की जी घटना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्याच जगण्यावरती परिणाम करणारी आहे. म्हणजे मी जर तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या अकाउंटमधनं पैसा चोरीला गेला आहे, तुम्ही म्हणाल असं कसं होईल, आम्हाला मेसेज तरी येईल, आम्हाला कळेल तरी. पण तुमच्या अकाउंटवरून तुम्ही कमवलेला पैसा हा जर हडप केला जात असेल आणि ते तुम्हाला कळतही नसेल तर मात्र परिस्थिती फार गंभीर आहे. काहीशी अशीच गोष्ट आत्ता घडली आणि एका अर्थानं हा मोठा खळबळजनक असा दावा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतल्या पेपरनं परवा एक मोठी स्टोरी केली आणि आपल्याला कल्पना आहे की वॉशिंग्टन पोस्ट असो, द गार्डियन असो, वॉल स्ट्रीट असो, टाईम मॅगझिन असो, अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्था जेव्हा काही रिपोर्टिंग करतात, बऱ्याच वेळा आपल्या भारतीय माध्यमांमध्ये त्याचं काहीच प्रतिबिंब उमटत नाही, त्याच्याविषयी काहीच लिहूनच येत नाही. आणि त्यामुळे रवीश कुमार म्हणतात त्याप्रमाणे आपला सध्याचा मीडिया हा गोदी मीडिया आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून मला असं वाटलं की आज या विषयावरती बोललं पाहिजे. तर मी सांगत होतो की परवा म्हणजे शुक्रवारी एक मोठी खळबळजनक धक्कादायक अशी स्टोरी ही वॉशिंग्टन पोस्टनं केली. प्रांशू वर्मा आणि रवी नायर या दोन पत्रकारांनी, ज्याला इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम असं म्हणतात, संशोधक वृत्तीनं केलेली पत्रकारिता असं म्हणतात, अशा प्रकारच्या पत्रकारितेचा हा एक नमुना म्हणावा लागेल. तुम्ही जर पाहिलं वॉशिंग्टन पोस्ट साधारणपणे 3,500-4,000 शब्दांची मोठी अशी ही स्टोरी आहे आणि या स्टोरीमध्ये फार गंभीर अशा प्रकारचा आरोप केलेला आहे. हा आरोप काय आहे त्याच्याकडे मी येतो, पण हा आरोप करण्यासाठी त्यांनी LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ आपल्याला माहिती आहे, त्याच्यासोबतच इंडियन डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि काही अधिकाऱ्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहेत. अर्थातच त्या अधिकाऱ्यांची नावं ही जाहीर केलेली नाहीत. त्यांनी निनावी राहण्याच्या अटीवरती बरीच आतली माहिती, आतल्या गोटातली माहिती ही वॉशिंग्टन पोस्टला दिलेली आहे. आता वॉशिंग्टन पोस्टनं नेमका असा खळबळजनक दावा काय केला? वॉशिंग्टन पोस्टनं असं म्हटलं आहे की भारतातले 2 नंबरचे श्रीमंत, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे असं मला म्हणायचं आहे, ते 2 नंबरचे पण आहेत, गौतम अदानी, जे आपल्या पंतप्रधानांचे अतिशय लाडके मित्र आहेत, यांना LICनं जवळपास $3.9 बिलियन, म्हणजे $3.9 बिलियन, म्हणजे $3.9 अब्ज, याचा आपल्या परिभाषेमध्ये अर्थ होतो 34,000 कोटी ची मदत केली. ती मदत कशी केली तर LICला अदानींच्या 2 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडला. अशा प्रकारचा आरोप हा या स्टोरीमध्ये केलेला आहे. आणि जशी ही स्टोरी पब्लिश झाली, खरं म्हणजे कुठलीही स्टोरी किंवा कुठलंही वृत्तांकन जेव्हा होत असतं तेव्हा पत्रकारितेचा एक नियम असतो की दुसरी बाजू काय आहे ती सुद्धा त्या रिपोर्टमध्ये आली पाहिजे. आणि त्यामुळे वॉशिंग्टन पोस्टनं खरं म्हणजे LICला संपर्क केलेला होता, भारत सरकारला संपर्क केलेला होता, पण स्टोरी पब्लिश होत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा दिला नाही, कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही. आता जेव्हा ही बातमी प्रसारित झाली आणि हलकल्लोळ निर्माण झाला, त्याच्यानंतर मात्र असं स्पष्टीकरण आलं LICकडनं की आम्ही कुठल्याही प्रकारची प्रेफरन्शियल ट्रीटमेंट, म्हणजे प्राधान्याची ट्रीटमेंट, विशेष फेवर हा अदानी समूहाला दिलेला नाही, पण ही गुंतवणूक झालेली आहे हे त्यांनी मान्य केलं. एक लक्षात घ्या की LIC सारख्या एका अतिशय मोठ्या सरकारी कंपनीकडनं
34,000 कोटी. मी पुन्हा पुन्हा हा आकडा सांगतो कारण हा आकडा फार महत्वाचा आहे. 34,000 कोटीची मदत ही अदानींना केली. हे मी नाही, वॉशिंग्टन पोस्ट म्हणते. आता अशा प्रकारची मदत जी आहे, अशा प्रकारची गुंतवणूक करायला भारत सरकारनं भाग पाडलं, असा जो आरोप वॉशिंग्टन पोस्टनं केलेला आहे, त्याला जोडून आपण जर अगोदरच्या गोष्टी पाहिल्या तर याचा अन्वयार्थ लागू शकेल. आपलं कल्पना आहे की मागच्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं अदानींवरती ठपका ठेवला. केवळ अदानींवरतीच नाही तर त्यांचा पुतण्या जो आहे सागर अदानी आणि त्यांचे 6 सहकारी यांनी फ्रॉड केला. बँकर्सना आणि जे गुंतवणूकदार आहेत त्यांना खोटी माहिती दिली, मोठा फ्रॉड केला, अशा प्रकारचा आरोप हा त्यांच्यावरती केला गेला आणि त्याच्या अनुषंगाने एक केस ऑलरेडी आता सुरू आहे. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की हिंडनबर्ग ही जी रिसर्च ची संस्था होती ती आता डिफंक्ट आहे, पण त्यांनी फार महत्त्वाचे अहवाल प्रकाशित केले. त्याचे विस्तृत अहवाल उपलब्ध आहेत इंटरनेटवरती. पण या हिंडनबर्गनं जी गोष्ट समोर आणली ती अशी होती की जो शेअर बाजार आहे किंवा एकूण आर्थिक व्यवहार आहे त्याच्यामध्ये मोठी अफरातफर आहे, मोठा गैरव्यवहार आहे. शेकडो शेल कंपन्या अदानींच्या आहेत आणि या शेल कंपन्यांच्या आधारे एक ज्याला म्हणता येईल की नेक्सस हे तयार झालं. ही बातमी जेव्हा प्रकाशात आली, हा रिपोर्ट जेव्हा प्रकाशात आला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अदानींचा सगळा बाजार उठला. आपण ज्याला म्हणतो ना बाजार उठणं, अक्षरशः त्यांच्या म्हणजे शेअर बाजारामध्ये एक प्रकारचं तुफान आलं आणि त्यांचे शेअर गडगडले, त्यांना मोठं नुकसान झालं. आणि मग अदानींना कुणी कर्ज देईना. म्हणजे नटसम्राटमधला जसा डायलॉग ना, कुणी घर देतं का घर, तसं हे अदानी बिचारे कुणी कर्ज देतं का कर्ज, अशा प्रकारे म्हणत होते. कुठल्याही युरोपीय ग्लोबल लेंडरनी किंवा कुठल्याही अमेरिकन लेंडरनी त्यांना कर्ज द्यायला नकार दिला, कारण अदानींची कुठल्याही प्रकारची विश्वासार्हता उरलेली नाही. तुम्हाला गंमत सांगतो, मागच्याच वर्षी मी केनियामध्ये गेलो होतो आणि केनियामध्ये मी एअरपोर्टला उतरलो नैरोबीला आणि आम्हाला घ्यायला एक टॅक्सीवाला आला होता. टॅक्सीवाल्यासोबत चर्चा सुरू झाली तर तिथं आंदोलन सुरू होतं आणि ते आंदोलन अदानींच्याच विरोधामध्ये होतं, कारण तिथल्या एअरपोर्टच्या जमिनीच्या अनुषंगानं सुद्धा ती जमीन हडप करण्याच्या अनुषंगानं, ते एअरपोर्ट स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या अनुषंगानं अदानींचे प्रयत्न तिथे सुरू आहेत. त्यामुळे अदानींची जगभरामध्ये कुठल्याही प्रकारची विश्वासार्हता राहिलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही परदेशी किंवा कुठल्याही जागतिक कर्ज पुरवठादारानं कर्ज देण्यास नकार दिला. पण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांची दोस्ती फार पुराणी आहे. ते म्हणतात ना, मेरा बचपन से रिश्ता आहे, तसं अदानी आणि मोदी यांचं सख्य जे आहे, त्यांचं प्रेम जे आहे, ते काही लपवून राहिलेली गोष्ट नाही. म्हणजे 1991 पासून अदानी आणि मोदी हे संपर्कात आहेत. आणि मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी अदानींना कशी मदत केली याचे सगळे तपशील उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे जेव्हा मोदी देशात सत्तेवरती आले, पंतप्रधान झाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे 2014 पर्यंत अदानी हे जगाच्या श्रीमंतांची जी यादी आहे त्यातल्या 100 लोकांच्या यादीमध्ये नव्हते. जवळपास 600च्या पुढचा त्यांचा काहीतरी रँक होता. आणि 2022 मध्ये जेव्हा खरं म्हणजे कोविडमुळे सगळं जग हादरलेलं होतं, त्या वेळेस अदानी हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत झालेले होते. म्हणजे जेव्हा तुमच्या आणि माझ्या खिशातले पैसे संपत चालले होते, आपलं नुकसान होत होतं, कुठल्याही प्रकारचं इन्कम नव्हतं, अशा काळामध्ये अदानींचं मात्र अतिशय छान चाललेलं होतं. अदानी हे 600च्या पुढच्या क्रमांकापासून ते जगातले 2 नंबरचे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत झाले, ते अर्थात मोदी ग्रुपमुळे. त्यामुळे आता तुम्ही पाहाल तर असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये अदानींची गुंतवणूक नाही. मग ते तुमचं कुठले पोर्ट असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रिअल इस्टेट असेल, काहीही असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये अदानींची गुंतवणूक आहे. अदानींना ते टेंडर कसं मिळेल याच्याकरता कसे प्रयत्न केले जातात हे आपण पाहिलेलं आहे. याच्या अनुषंगानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्यानं आवाज उठवलेला आहे.
ते आणि काँग्रेस पक्ष किंवा इतरही पक्ष हे प्रामुख्यानं अदानींवरती टीका करतात. अदानींचं आणि मोदींचं सख्य आहे हे पुन्हा पुन्हा बोलतात. पण आता प्रश्न अदानींचा किंवा मोदींचा नाही, प्रश्न आहे तो तुमचा आणि माझा. याचं कारण की या प्रकारची जी गुंतवणूक आहे, या प्रकारचा जो सगळा व्यवहार आहे, याचे खूप दूरगामी परिणाम आहेत. पहिला जो भाग आहे तो म्हणजे अदानी हे इतके मोठे झालेले आता की भारत अमेरिका संबंधांवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय. म्हणजे मोदी आणि ट्रम्प यांची जेव्हा भेट झाली तेव्हा आपल्याला आठवत असेल की पत्रकार परिषदेमध्ये एकानं प्रश्न असा विचारला नरेंद्र मोदींना, म्हणजे भारतात ते पत्रकार परिषद घेतच नाहीत, त्यामुळे पत्रकारांना प्रश्न विचारला तो अर्थातच परदेशामध्ये. त्यामुळे अमेरिकेमध्ये हा जेव्हा प्रश्न विचारला गेला की अदानींच्या केसच्या अनुषंगानं तुम्ही ट्रम्पशी काही बोललात का? तुम्ही अजूनही पाहू शकता मोदी त्यावरती बोललेले आहेत की आमचा देश हा लोकशाही मानणारा देश आहे, हा बहुसांस्कृतिक देश आहे, म्हणजे ज्याचा आणि अदानींच्या केसचा काहीही संबंध नाही, अशा प्रकारचं असंबद्ध असं मोदी बडबडलेले आहेत. म्हणजे नेहमीच असंबद्ध बडबडतात, पण त्या पत्रकार परिषदेमध्येही ते असंबद्ध बडबडले आहेत, कारण त्यांना काहीच उत्तर देता आलं नाही. त्यामुळे आता ट्रम्प आणि मोदी यांच्यातल्या संबंधांमध्ये अदानी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि अदानीनं अगदी सुरुवातीला ट्रम्पच्या कॅम्पेनमध्ये सुद्धा आपण सहभाग घेऊन तिथले आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कसे मिळवतात याचा प्रयत्न केला होता. पण अमेरिकेमध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती याविषयी जागरूकता असल्यानं त्याच्याविषयी मोठी चर्चा झाली, वादंग निर्माण झालं. आणि हळूहळू आता आपल्या लक्षात येतं की ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं ज्याला म्हणता येईल की विसंवाद हा निर्माण झालेला आहे. पण ट्रम्प आणि मोदी सोडून द्या, मोदी आणि अदानींचं प्रेम हा भागही सोडून द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची आणि माझी गोष्ट आहे पैशाची, गोष्ट आहे LICची. म्हणजे हे जे भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे हे म्हणजे ही सरकारी कंपनी आहे आणि आपल्याला माहिती आहे की अनेक सरकारी कंपन्या उद्ध्वस्त झाल्या. पण LIC मात्र टिकून राहिली, LIC ही झेपावत राहिली. कारण LIC ज्या प्रकारे स्थापन झाली होती, म्हणजे पुन्हा एकदा LIC स्थापन केली नेहरूंच्या काळात, ज्या नेहरूंचा पुन्हा पुन्हा यांना आठवण येत असते, त्याच नेहरूंच्या काळामध्ये 1956 साली. आणि हे महामंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा 154 भारतीय विमा कंपन्या, 16 परदेशी कंपन्या, 75 प्रोव्हिडंट सोसायटीज हे सगळं मर्ज केलं गेलं, सगळं एकत्र आणलं. 245 संघटना, कंपन्या एकत्र आल्या आणि त्याच्यातून उभी राहिली LIC. म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा एकत्र आणलं. अशातनं ही सगळी LIC उभी राहिली. त्याच्यामध्ये तुमचा आणि माझा पैसा आहे आणि ती सर्वाधिक फायदेशीर अशा प्रकारची सरकारी कंपनी आहे. आता ही कंपनी ज्याच्यामध्ये तुमचा माझा पैसा आहे ती कोणाला मदत करते? एका उद्योगपतीला. अदानींचं भलं व्हायचं असेल त्यांचं भलं हो, अंबानींचं व्हायचं असेल भलं हो, पण ते तुमच्या आणि माझ्या पैशाच्या मोबदल्यात का? आणि तुमचा आणि माझा पैसा हा तुम्हाला आणि मला न विचारता एक प्रकारे फसवून, डाव कारस्थान आखून जर तो वळवला जात असेल तर त्याच्या इतकी भयंकर गोष्ट नाही. या वॉशिंग्टन पोस्टच्या स्टोरीजमध्ये अनेक ज्याला म्हणतात की कॉर्पोरेट विश्वाशी संबंध असलेले तज्ज्ञांचे दाखले आहेत. त्याच्यामध्ये टीम बकले नावाचे एक एक्सपर्ट आहेत, ज्यांचं खरं म्हणजे अदानींच्या एकूण कॉर्पोरेट व्यवहाराविषयी ते एक्सपर्ट आहेत. त्यांनी असं म्हटलंय की भारतामध्ये क्रोनी कॅपिटलिझम हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे असा त्याचा अर्थ होतो. क्रोनी कॅपिटलिझमचा अर्थ काय? ज्याला मराठीमध्ये मी असं म्हणतो साठलोट्याची भांडवलशाही. साठलोट्याची भांडवलशाही म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, आपल्या लग्नामध्ये साठलोटं असतं. म्हणजे दोन समजा कुटुंब असतील तर एकाचा भाऊ, एका घरातला मुलगा, दुसऱ्या घरातली मुलगी, तिचा भाऊ आणि याची बहीण, अशा प्रकारचं जे लग्नाचे रोटीबेटीचे व्यवहार असतात त्याला आपण साठलोटं असं म्हणतो. तर साठलोट्याची भांडवलशाही म्हणजे काय? की आपल्या आवडीचे उद्योगपती. त्यामुळे लाडली बहीण वगैरे माहीत नाही आपल्याला, लाडकी बहीण वगैरे, पण लाडका उद्योगपती म्हणजे तो दुनियादारीमधला जो डायलॉग आहे की तुझी माझी यारी मग बाकीची दुनियादारी काही महत्त्वाची नाही, अशा प्रकारची एकूण भूमिका ही सध्या पंतप्रधान मोदींची आहे आणि हे फार धक्कादायक आहे. वॉशिंग्टन पोस्ट सारखी एक आंतरराष्ट्रीय अशी मीडिया एजन्सी आपल्याला सांगते आणि तिनं सांगितल्यानंतर कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणता येईल की स्पष्टीकरण
हे योग्य प्रकारचं स्पष्टीकरण समोर येत नाही. भारतीय मीडिया तर दाखवत नाही. टाइम्स ऑफ इंडियापासून अनेक वृत्तपत्रांनी आता काय दाखवले की LIC आणि भारत सरकारनं नकार दिला, पण त्यांनी मूळ बातमीच छापलेली नव्हती. त्यामुळे एक प्रकारे तुमच्या आणि माझ्या कमाईवरती हा डल्ला आहे. तुमचे आणि माझे पैसे हडपण्याचा हा प्रकार आहे. आपण जर आत्ता जागे झालो नाही तर काळ मोठा कठीण आहे. आणि त्याच्यामुळे प्रश्न अदानीचा नाही, प्रश्न मोदींचा नाही, प्रश्न केवळ LICचा नाही, प्रश्न तुमचा आणि माझा आहे. प्रश्न तुमच्या आणि माझ्या पैशाचा आहे. प्रश्न तुमच्या आणि माझ्या हक्काचा आहे. आणि तो हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, मग ते मोदी असोत किंवा अदानी असोत. त्यामुळे हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवा. या श्रीरंजन आवटे हा माझा चॅनल आहे, या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून ही बातमी त्यांनी किती दाबायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. एक मेक्सिकन म्हण आहे, त्यांनी आम्हाला गाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माहिती नव्हतं की आम्ही बीज आहोत. त्यामुळे ते आपल्याला गाडायचा प्रयत्न करतील, आपल्याला फसवायचा प्रयत्न करतील, पण आपण उगवून यायचं असेल तर आपल्या मुळात आपल्याला कशा प्रकारे फसवलंय हे समजून घ्यावं लागेल. आज इथंच थांबतो. धन्यवाद.